नमिता प्रधान इथेच राहतात का? हो. आपण कोण? अंजली देवधर. या ना, या. नमस्कार. या ना, बसा. मी इथे बसायला आलेली नाहीये, बोलायचं जरा तुमच्याशी. या माझ्या सासूबाई इरावती प्रधान, मा म्हणतो आम्ही त्यांना. नमस्कार. या माझ्या सख्या आत्ते सासूबाई. आणि या नाही, ओळखते मी त्यांना. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये माझी डिलिव्हरी झाली होती दुसरी. मा, यांची डिलिव्हरी आपल्याच हॉस्पिटलमध्ये झाली. हो का? अरे वा. अंजली देवधर म्हणजे माझ्या मैत्रिणीची वहिनी, अश्विनी देवधरची वहिनी आहेत या. तुमच्या घरात बहुतेक समारंभ चाललेला दिसतोय. अशी अचानक आली मी. ऍक्च्युली फोन करून यायला हवं होतं. नाही, दॅट्स ओके. काही काम होतं का? अश्विनी बद्दल बोलायचं मला. अश्विनी बद्दल? हो. तुम्ही बंगलोरला पाठवताय तिला? पैसे जास्ती मिळत आहेत म्हणून एकटीला अशा अनोळखी शहरात पाठवणं मला अजिबात पसंत नाही. हो, पण त्यांनी हातभार लागेल ना सगळ्यालाच. खूप कर्ज आहे असं म्हणत होती ती. हे कर्ज फेडण्यासाठी. अहो, कर्ज कुणाला नसतं. मोठमोठ्या उद्योगपतींना सुद्धा कर्ज असतं. वाचतो ना आपण पेपरमध्ये. आणि अश्विनी कर्ज बुडवण्यातली मुलगी नाहीये. आणि एकदा समीर अमेरिकेहून आला ना की सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. तेवढ्यासाठी तुम्ही तिला भरीला घालायला नको होतं. तुम्हाला दुसरी एखादी मुलगी नाही सापडली का? बरोबर आहे, पण अश्विनी सारखी मुलगी नाही मिळाली आम्हाला, म्हणून. तरी सुद्धा मला खरंच पटलेलं नाही. हो, असं काय करता? आम्ही तिला एकटीला पाठवतोय म्हणजे तिच्याकडे दुर्लक्ष करणार आहोत असं थोडीच आहे. अगदी घरातल्या व्यक्तीप्रमाणे वागवणार तिला. तिचं राहणं, खाणं, पिणं सगळं बघितलं जाईल. कसलाही हलगर्जीपणा दाखवणार नाही आम्ही. अंजली वहिनी, हा माझा शब्द आहे. आता तुम्ही शब्द देताय म्हटल्यानंतर काय बोलणंच खुंटलं नाही का? आणि हा केवळ 7-8 महिन्यांचाच प्रश्न आहे. ती तिथे गेल्याने सगळंच मार्गी लागणार आहे. सगळ्यांचेच प्रश्न सुटतील. मला खरं तर काय वाटतं माहितीये वहिनी, तुम्हीच समीरला कन्व्हिन्स करा तिला पाठवण्यासाठी. नाही, निर्णय त्यांचे आहेत आणि त्यांनीच घ्यायचे. त्यांना पटत असेल तर मला पटो न पटो, मी मध्ये येणार नाही. पण ह्या सगळ्यांना डावलून जर तुम्ही अश्विनीला बंगलोरला पाठवत असाल तर अश्विनी ही पूर्णपणे तुमची जबाबदारी राहील, हे लक्षात ठेवा. कारण समीर तिला आमच्या भरोशावर सोडून गेलाय. तेव्हा मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. यावर तुमची मर्जी.
अश्विनी सज्ञाने स्वतंत्र आहे, तिचे निर्णय ती घेऊ शकते. येऊ? अहो तुम्ही किमान चहा पाणी तरी घेऊन. नाही, नको. येते. काय मस्त साडी आहे यार आशुबाई, मजा आहे बाबा. सॉलिड गिफ्ट्स. अय हॅलो, काय तू पडतेस का आशू जरा? अरे देवा. आशू, मी आता कोण आहे असं वाटतंय मला, सांग बरं. त्या चिअर गर्ल्स असतात ना, चिअर गर्ल्स. थांब म्हणजे ते क्रिकेटचं ग्राउंड असतं ना, क्रिकेट. तुला काय क्रिकेट कळणार आहे, विट्टी दांडू कळेल तुला. माहिती आहेत मला. माहिती आहे ना क्रिकेट ग्राउंड? हां, मग त्या क्रिकेटच्या ग्राउंडवर त्या अशा छोटे कपडे घातलेल्या, तुकडे कपडे घातलेल्या बायका असतात बघ. हां, त्यांच्या हातात अशा त्या गणपतीच्या डेकोरेशनला वापरतात तशा झिरमिळे असतात आणि त्या अशा हलवत असतात. ये हू हा, तसं असल्यासारखं वाटतं. कारण मगापासून मी तुला चिअरअप करते. याशू, जरा मनापासून हस ना. अगं कशाला त्या आत्याकडे लक्ष देते? ती आत्या आहे ना, या किटीच्या तावडीत कधी ना कधीतरी येईलच. कानून के हात बहुत लंबे होते हैं जानू. आणि या प्रधान फॅमिलीसाठी तर या किटीचे हात बहुत लंबे आहेत. माय गॉड आशू, तू मगापासून किती वेळा हसलीयस माहिती? 2दा हसलीयस. लवली. आता 2दा हसलीस ना, आता आपण हायट्रिक करूया. थांब मी आत. कुठे निघालेस? चालले नाहीये ग, जाऊन येतीये. काय या प्रधान फॅमिलीने आणलेल्या अशा खूप खूप छान छान साड्या, यांचे गिफ्ट्स पाहून तू काही आनंदी होत नाहीस. हा, पण तुझ्या मैत्रिणीने आणलेलं गिफ्ट पाहून तू खूप आनंदी होणार आहे. आय एम व्हेरी मच कॉन्फिडेंट अबाउट दॅट. हा, आता तुझ्या मैत्रिणीने आणलेलं गिफ्ट इतकं कॉस्टली नाही आहे. किट्या, तूच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहेस. तू माझ्या बरोबर नसतीस ना, तर मी काय केलं असतं मला माहित नाही. माय गॉड. हे आशू, आता ही वाक्य ऐकून ना, एकतर मी मोठ्याने हसेन तरी, नाहीतर रडेन तरी. आणि तुला माहिती आहे मी खूप खाण रडते ते, आणि रडल्यावर खूप खाण दिसते. प्लीज रडू नकोस. मी अशी गेले आणि अशी आले. ओके? बाई हुशार आहे हो. कसं अगदी भेदक नजरेनं सगळीकडे निरखून बघत होती, बघितलत ना? आणि बोलत होती सुद्धा खटाखट. अशा चाणाक्ष बाई पुढे त्या अश्विनींनी आपलं गरोदर पण लपवलंय. म्हणजे ती अश्विनी किती पोचलेली आहे हे कळलं ना तुम्हाला? आणखी काय काय बघावं लागणार आहे या घरामध्ये कोण जाणे. आधी ते पोलीस प्रकरण आणि आता हा प्रकार. म्हणूनच म्हणते, सांभाळा त्या मुलीपासनं. डोळ्यात तेल घालून जपा स्वतःला सगळी जण. नमिता, तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊस. अगं, त्यांनी ना अश्विनीबद्दल एक पक्का समज करून घेतला. तो जसा झालाय ना, तसाच एखाद्या क्षणी निघूनही जाईल. तोपर्यंत त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला हवं. तू नको टेन्शन घेऊस. पण अगदी थोडक्यात वाचलो आपण, नाही?
आपण नाही, आशू. अगदी 2 मिनिटं आधी आली असती ना तिची वहिनी, तर आशूवर काय प्रसंग ओढावला असता कल्पनाच करत नाही. पण नीता, तू आशूला कसं सांगणार आहेस तिची वहिनी इथे आली होती? सांगायला हवं का? अगं आज ना उद्या कळणारच आहे तिला. सांगायला तर हवंच. हो, सांगायला हवंच. पण मला थोडा वेळ हवाय. रोहन, काय आहे? हा, मी तुला इतक्या डेस्परेटली कॉल करतेय काल, तू माझा एकही कॉल रिसीव्ह करत नाहीयेस, याला काही अर्थ आहे का? अश्विनीला खूप सांभाळून हे सगळं सांगावं लागेल. हे तर खूप मोठा धक्का बसेल तिला. तू आत्ता कुठून आलीस? एक्सक्यूज मी, कुठून येते म्हणजे का? आणि असे भूत पाहिल्यासारखे काय रिॲक्ट होत आहे? मी गाडीत माझं गिफ्ट जे आशूसाठी घेतलेलं होतं ते आणायला गेले होते. छोटं गिफ्ट पण प्रेमाचं आहे. मूर्ख आहेस का तू? तुला तिने पाहिलं असतं तर? मला काही कळत नाहीये काय बोलताय तुम्ही. ते तिने पाहिलं असतं म्हणजे काय? अश्विनीची वहिनी आली होती आत्ता इथे, अंजली देवधर. इम्पॉसिबल. कसं शक्य? वहिनी इकडे, मी तिथे गाडीत, आणि आता ओ माय गॉड. पुन्हा एकदा वाचलोय आपण. पण एक तर तुला बाहेर जायची गरज काय होती? एक्सक्यूज मी, व्हॉट डू यू मीन बाय मला बाहेर जायची गरज काय होती? मला काय स्वप्न पडलं होतं? हा बोल पलाश. हा काय? अरे अरे नाही रे, त्या तारखांचं मला विचारल्याशिवाय देऊ नकोस रे तू. पलाश? पलाशचा फोन होता ना तो? आणि मला विचारल्याशिवाय डेट्स देऊ नकोस, या वाक्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ एवढाच होतो की
पलाशनी किटीला स्वतःची मॅनेजर म्हणून अपॉइंट केलंय. काय? हो. मीरा अपॉइंट केलंय म्हणजे काय? तू नाही म्हणू शकत नाहीस का? तुला नाही म्हणता आलं नाही? मीरा, आता मी पलाशला फोन करून जाब विचारणार आहे. नमिता, तो त्याचा प्रोफेशनल डिसिजन होता आणि आम्ही एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करत नाही. मीरा, एकमेकांच्या कामात ढवळाढवळ न करणं हा म्युच्युअल रिस्पेक्ट झाला, पण कन्सर्न हवाच ना. मला सांग मीरा, तू तुझं म्हणणं तरी स्पष्टपणे मांडलंयस? आता म्हणणं कसलं मांडायचंय मग? स्पष्टपणे सांगायचं, पलाशला किटी चालणार नाही, दॅट्स ऑल. नमिता, प्रत्येक नवरा बायकोचं एकमेकांचं इक्वेशन वेगळं असतं बाळा. त्यात तिसऱ्याने दखल देणं योग्यच नव्हे, कारण हा गुंतागुंतीचा गोफ प्रत्येकाने स्वतःच विणलेला असतो. या निर्गाठी ज्याच्या त्याने सोडवायच्या असतात. मला इतकंच जाणून घ्यायचंय मीरा की तुम्ही खरंच एकमेकांबरोबर कम्युनिकेट करता की रुटीन जगण्याआड तुम्ही एकमेकांच्या दुखऱ्या जागा लपवताय? तुझा अंदाज बरोबर आहे मा. आम्ही दुरावलो एकमेकांना. ऑल इज नॉट वेल. संसाराला सगळ्या गोष्टी अटळ असतात. त्यातून पलाश सेलिब्रिटी आहे. पण तूही तुझ्या फील्डमध्ये सक्सेसफुल आहेस मीरा, आणि हा दुरावा दूर करण्यासाठी तू पहिलं पाऊल उचललंस तर तुला कमीपणा वाटायची काहीच गरज नाहीये मला. कारण शेवटी हा तुमच्या दोघांच्या सुखाचा प्रश्न आहे. मीरा, तू म्हणाली होतीस ना मिहिरला 4 दिवसाची सुट्टी आहे म्हणून. एक काम कर, त्याला माझ्याकडे पाठव. तू इथे असला ना तर आमच्याही घरातलं वातावरण निवळायला मदत होईल आणि तुम्हाला एकमेकांबरोबर वेळ देता येईल. चालेल, असंच करते काहीतरी. मिहिरला पाठवते इकडे राहायला आणि 4 दिवसाचं मस्त प्लॅनिंग करते. आणखीन एक छोटी टीप देऊ? आता हे 4 दिवस मिळतील ना, त्यात एकमेकांशी खूप भांडून मन मोकळी करून टाका तुमची. किंवा अजिबात एकमेकांशी न भांडता नव्याने सुरुवात करा. पण एक ध्यास मात्र नक्की घ्या की तुम्हाला तुमचं हरवलेलं सुख पुन्हा शोधायचंय. अगं, रोजची भांडी सुद्धा आपण घासून पुसून लख्ख ठेवतो मीरा. नाती सुद्धा अशीच करावी लागतात लख्ख, पुन्हा पुन्हा.